मेंढ्या बी निघाल्या वाड्या का आता का तर दुसरी बी चांगली 10-15 घरी कुकरी आणि मग ती पावसाने भिजल्यावर आया पाजणार नाही त्यांना आम्हाला धरून पाजायला लागतात म्हणून मग मामा म्हणला आपली पाऊस यायच्या कुकरी मिळून या चांगलं बिघाडा पाऊस खाला कोण उतरलाय आणि वार घातलंय पावसाने घरा घरा बांगू बी झाला योग काय रे बा आईला पियाला नाही अजून त्यो आता बिराडाव गेल्यावर पाहतो आम्ही त्याला पोरांना दम लावा तुम्ही पुरते राग हो आली ना ही काय चालली ना माझ्या माग ती पण तिचं बाळ घेतल्यामुळं आता पाऊस पण आलाय तर आता वाड्यापाशी आलो मेंढर घेऊन आम्ही तर इकडे चालले आता पालाची तयारी आज पहिलाच पाऊस वातावरण झालंय आता किती पाऊस होतो काय सांगता येत नाही बिराणवणे कागद आता वारे ऐकतात का नाही काय माहिती वा गोडे पण चांगले चरत होते पावसाच्या आत पुगरी पण मिळले बारकाली काय थोडा तरी पाऊस पडत राहतो लेत वार वाज लवकर का नाही पाल दिलं सागर पाल तुटल बघ आता हे पहिलाच आज पाऊस येत तरा झाली आता सगळं आपला पोच्या भिजताना भिजून नाही त्याचा मेंढर पण आले ते वाड्या पैसे वरती ठेवा केलं असतं तोंड जरा पोरांना जरा सगळ्यांनी जरा सागर वाऱ्याने पाला सगळं उडचे ना तू नाही तर पान जाय का आता धरले आम्ही दाबून त्या साईडचं पण ठोकलं पाहिजे हा घे सागर उडून जातील बघ पाला सकट वाऱ्याने उडून जातील बघ हा नाही ना उडाचा मोर घाबरला असेल तुम्ही त्यांनी तर जागेवर पाल झोपावले नाही येत त्यांनी पाच जागेवर झोपवलं वार नेत होत पहिल्या अर्चना सागर बरं नाही उडून गेला तुम्ही तिकडे पाण्याला गेले आता वार कमी झालं आभाळ म्हणजे जबर झाल्या अरे साखरेचा बुकनी काय खायचं आणलं का
आखरी पाऊस आलाच. किसन चालले आता पुढून माल देऊन घ्यायचं. मागाय झालेलं कोकर बारक ते बिजल म्हणून पृथ्वीराजने आणले आतमध्ये त्याला. सागर आला का पाऊस? मगाशी वय सागर लय वारा आलत ना जोरात. सागरचं काय चाललंय? पाणी भरत चाललंय काय घाला सण बरं सागर? पोरं मेंढरो आतमध्ये ती मिठी वराटती आतमध्ये यायला घाबरती पाण्यात यायला. कसा काय पाऊस आहे दादा आज? झाली सुरुवात केली बाबा आज. गाठ्या तोंडात केली आधी. हा ना गाठा पाऊस आला. गाठ्यात तोंडात केली म्हणजे पहिला पाऊस पडला नाही 10 दिवसाच्या पूर्वी. आता 10 दिवसात पासायचा तर गाठा पाऊस काय काय चारा होईल. हा गुड मॉर्निंग ना. गाठापासून सुरू झाले आपलं कुठं मग देव बऱ्या होईल म्हणून. गाठापासून चारा गावात गेला ना मोर मोर मग नेमकं दिवस निघत जाते. बाणा चाललीत का बाकरी? चालले तर काय पाऊस येते बारीक रिमझिम. पाऊस मरदाळावर गेला. मरदाळावर गेल्या मग चिपकती चालूच राहते. जर मोर पाहिले त्यामुळे मग सरपण काय भिजलं नाही. आता सरपण पण साधाळलं असतं. हा आहे डबल पाल आता पोरं सोर आहे त्याच्यामुळं डबल पाल बी पाहिजेच. काय होतं कालवण काय केलं? कालवण केलं मुगाची डाळ शिजाय घातली होती त्याची आमटी बनवली. गाय गाय गडबडीत आता म्हणलं पाऊस आला तर दैनच होईल म्हणून मग पाटक्याने पहिले काम राखलं मेंढराला घे आमटी चुली कढाई घालून घेतली. मध्ये काठी दिली आणि केले पाल उभं. एवढा जागा हाय कोरडा बाहेरचा जागा सगळा आता म्हणजे भिजलाय. पाऊस आला होता एक फटकारा चांगला झाला आणि नंतर मग मारदाळ लागले. तर आता मेंढरातलं पण घेतलं काम करून कोकरी करडं पाजून घेतले दूध पाणी काढून घेतलं. तर किसन दीपा पण जरा गावामध्ये गेली ते काय नाही लावलं ते यायलाच नव्हतं तेल हाय अजून थोडस पण आता काय झालंय जरा इथं आपल्या गावाकडचं आपलं पाहुणं इथं हा म्हणलं मग आज आणि दुसरं काय कालवण बिलवण करावं नाही का चटणी मिरचं नाही तर मग तेव्हा म्हणलं मग तेल आणाव. दुरले दुसरे बा नाही. आताच बागलं होतं आपलं गावाकडचं आपलं पाहुणे येतं त्यांचा ट्रॅक्टर चालतो या परिसरात म्हणजे नांगरटे किंवा कुणाचं बांध बंदिस्ते पाहुणं म्हणजे जवळच आहे तर. हा आणि मग मामांचं बाचाचे हा एक आमच्या बायडांचा धीर आहे आणि दुसरा एक मानवर पाहुणा आहे जोगवडीचं. तर त्यांची आणि आमची भेट झाली. तर या म्हणलं संध्याकाळी हाय वाडाजवळ उद्या जायचंय पुढं. तर येतो म्हणली ते माझा कधी येते काय सांगता येत नाही. त्यांना बी ट्रॅक्टरचं काम लागेल तिथं करायला लागतंय. हा ना नाही लागलं तर एरभर बसून राहायला लागतंय. लागेल तिथं करतात आपलं. आता वावर म्हणजे त्यांचा नांगराचा इकडे शिजनच हो वावर पाण्याने भरली की मग ती पण परतीची वाट धरते. आता आज उद्या आमची मोठी मजल होईल. आजच्या दिवशी आम्ही इथंच बसलो होतो कारण चराय भेटली भात शेतीची शेत किंवा इकडून जरा पागाळ पोगाळ भेटले हिरवं चराय त्यामुळे मग थांबलो. आणि एवढ्या दिवस पावसाचा पण अंदाज नव्हता. काय काय ठिकाणी पडलाय पाऊस काय काय ठिकाणी नव्हता. तर आता व्हायचा घाटाच्या दिशेने पाऊस चांगलाच पडलाय. लोणावळा कारला खामशेत असा पावसाचा जरा मुर बोबाट लागतोय त्यामुळे आता वाढ आमचा जोरातच जाणार आहे. जाय ना आता अजून बी पाऊस नेमका पडला पाहिजे जास्त कमी. हा ना जास्त पडला तरच जोरात जाईल. मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चालल्या त्या बाणायच्या. आता पाऊस पाणी म्हणजे पावसाचा दिवसच आता हे आलं. आजचा म्हणजे पहिलाच पाऊस आम्हाला लागला इथं तळ कोकणात.
तसं चक्री 2-3 वाऱ्या वारं कावर झालं होतं. हा बघा अगोदर पण झालंय पण आता सुरू झाला माझा पाऊस. सरपण कुठे भेटलं? सरपण आता आहे तर मळ तळ लावते त्यामुळे बांधा कोंदाने काढा कुडा गावतो. आलं ना पाहुणं. ती भेटली ती पण आलेली मागे बघतो ना मागे यो. दादांचं चाललंय जरा दादाला लावून दिले एक व्हिडिओ. कोणता व्हिडिओ बघता दादा तुम्ही? वाढवता निघायचा सुरुवातीला. व्हिडिओ बघायचा आपला टाइमपास. गडी पण मला काय कळत नाही बाकीचा व्हिडिओ बघायचं कळतो. हे पाल दिलं की कोंडारा होतोय. हा मग जाळ लागत नाही बरं. दूर होतोय मग. वर पार करायला पाहिजे. हा ना दुराडी देत होती. एक बाजू वर करतात दादा पाऊस मागे यो. येते बारीक बारीक. पाहुण्या बघू नको. राम राम. या. पावसाने थोडक्यावर घालावं नाही का? मला लय येतोय वाटतं पाऊस. पाऊस 10 मारला कागद हातात हा पाऊस आला असता तर लय अवघड. लय अवघड झालं. गेलं थोडक्यावर. आली बाई. नाही ट्रॅक्टर चालू होता का काय? चाललं असतं ना. बाबा कागद हात तर की मामाला घ्या घ्या ते बघा घेतलं तर चांगले. बघा बघा आता काय दुराने एक पाल वर करा. हा करायच लागेल एक साईड. एकताना थोडी वर करा. सरपणासाठी वाघर दिली तुम्ही. कुठं ते वावरावर गेलं गेलं का? हो ट्रॅक्टर कुठं लावलं? इथं वर लावले ते होय आणि ते वावरात पटांगला का माळा. आमची गाडी जरा बाहेर काढली आम्ही. आम्ही काढले म्हणलं लय जोरात झाले. गाडीच वाईस पसंत. हा हे वावरातलं चिखल लय बेकार. एकदा यांची गाडी कुठं बसली होती आणि काय सांगू मी अर्चना आणि सागर तर बारीक होता आणि दीपा आमच्या सोबत आणि हे गेलं कागद आणायला आणि यांची गाडीच गुतली तिकडे मळ्यावर आणि त्या वावरात बेडा त्या बेड्या होत पाल त्याच येणं 10 वाजेपर्यंत येणं. आम्ही वाडा आम्ही काय घाबरलो वार कावर होत ना असं वाटलं. नाही काय गाडो मार्ग होता आणि ती गाडी फसली मग. आणि मग गाडी म्हणजे ते चिखल त्या शिरला त्या ह्याच्यात मडगाडी पेक होत्या. हा मग ते पॅक झालं. एक तर चांगला येईना आमचा मोबाईल नाही आमच्याक मोबाईल स्विच ऑफ का तर वारण का वारण ही जण 400 जण नव्हती. लय घाबरला आम्ही काय असं. मगाशी पण लय कावर आला हा आलं ना. अगोदर. आधी भीती वाटली चांगली. कांदा तर ती जरा आता सुकट बनवायची या सुकटीची चटणी बनवायची पाहुण्यांना जरा पहिले केलं यायचं मुगाच्या डाळीचं आमटी. पाहुणा आल्या पाहुण्याला पाहुणचार करावा लागतो या. लागतंय हा ना पाहुणा जरा उशिरा आला. हा ना. हा नाही पण ते आता कसं आहे पावसाने मगाशी जरा दैनच केली ना. हा ना आता जरा दूर लागतोय तर पुढचं पाल सोडून घेतलं साईडला ठेवले कारण लय दुराडी होती आतमध्ये. लय दूर म्हणजे गामाने रोप पाळली आता जास्त गामाने. हे आपलं बोंबील सुकट आंबाडी सुकट आपलं लवकर होत चटणी मिरचा. नाही का आज शुक्रवार असल्यामुळे भेटले. आणि आज पाहुण्याला काय मेंढरा थोडं कधी गेलो मास या नाही पावतं बरं ते येऊगच नाही आलं काय. हा ना. काढलं दीपा पळाली बाहेर.
ही बारीक सुकट आहे, जाऊला सुकट म्हणते तिला. किसननी कुठून आणले अर्चना? नाक्यावलं. खारपाडीच्या का? सरपणच आहे ते सार, त्यामुळे कोणाला बारीक लयच बारीक आहे ना. जावला म्हणायचं दर घालते ते बापा कांदा कापलाय ना. कापलाय. द्या.